नेहमीप्रमाणे आहे ना, आजचा दिवस तसा नाही. आजचा दिवस एक प्रकारे शांत आहे. काही अशी हालचाल वगैरे काही आहे नाही. आणि असं वाटत आहे की चला हेच रियालिटी आहे. आणि मी खूप भिवून राहिलोय माझ्या रियालिटीला. मंडे म्हणजे सोमवारी जेव्हा ऑफिसला जायचं ना, म्हणजे शाळेमध्ये जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा एक फिलिंग मी ऑलरेडी सांगितलंय तरी एकदा सांगून देतो की रविवारी आमच्याकडे पिक्चर लागायचा टीव्हीवर, मराठी पिक्चर. संध्याकाळी 3:30 ते करीब 6:30 वाजेपर्यंत वगैरे असायचं मराठी पिक्चर. ओके. आणि मग त्याच्यानंतर 6:30 ते 7 वाजता लॉरेन अँड हार्डी लागायचं, जे की बहुत कॉमेडी सिरीज होती, ब्लॅक अँड व्हाईट. खूपच मस्त होते. हे जस्ट लाईक आम्ही फक्त होल मूवी फक्त याच्यासाठी पाहत होतो की याच्यानंतर आम्हाला लॉरेन अँड हार्डी पाहायला भेटन. तेव्हा टीव्ही पाहायचे रिस्ट्रिक्शन होते. मी गोष्ट करत आहे जेव्हा मी करीब 7वीत 8वीत वगैरे असेल तेव्हा. ओके. तर तेव्हा ते मराठी सिरियल वगैरे पिक्चर झाल्यानंतर ते लॉरेन अँड हार्डी लागायचं, ते पाहायचो. आणि ते 6:30 ते 7 वाजेपर्यंत राहायचं, अर्धा घंटा. आणि मग त्याच्यानंतर लागायचं बातम्या संध्याकाळी 7 वाजता. तर जेव्हा ते बातम्या लागायचे ना, तेव्हा तिथे एक म्युझिक लागायची, टेरिडिन टेरिडिन टेरिडिन. ते दूरदर्शनचा लोगोवरचं ट्यून नाही का, इतकी मायूस करणारी होती ना का बहुतच जास्त. स्पेशली रविवारच्या बातम्या, रविवारी 7 वाजताच्या बातम्या, त्या बहुतच मायूस करणार होत्या. व्हाय? कारण ते म्युझिक अशी रिप्रेझेंट करत होती का आता झालं खतम. तुमचा संडे झाला खतम, तुमचा एन्जॉयमेंट झाला खतम. नाव यू हॅव टू स्टडी, नाव यू हॅव टू डू युअर रुटीन वर्क. यस. ते मग कसं आई 7 वाजताच मग लागायची, हा ज्याला हातपाय धुवा पडायला लागा. आणि आम्ही आईच्या भीतीपायी हातपाय धुवायचो आणि पडायला लागायचो. वडील तिथे बातम्या बघायचे आणि आम्ही इथे पढाई करायचो, मी माझी बहीण वगैरे. तो ती ट्यून आहे ना, बहुत मायूस करणारी होती, बहुतच. म्हणजे असं वाटायचं की चला आता सगळं खतम झालंय बस. आणि हे कसं, हे फक्त त्या ट्यून मध्येच नाही, जस्ट लाईक जेव्हा ते लॉरेन अँड हार्डी खतम झालं की त्याच्यानंतर करीब 2 मिनिटाचा ब्रेक लागायचा की मग झालं आता बस, आता पढाई घ्या, पुस्तक घ्या आणि पढाई करा. एक रिअली मायूस असं वाटत होतं की चला हे कधी खतमच नाही होत आहे. आज सेम तसंच वाटत आहे. आज जस्ट लाईक आज मी पढाई तर नाही करत आहे, बट कसं आता संडे सॅटर्डे मस्त एन्जॉय केला ना, त्याच्यानंतर आता मंडेला काम बहुत याच्याकडे येऊन राहिला आहे. जस्ट लाईक असं वाटते का पुन्हा घरी जावं, पुन्हा सगळेजण कझन वगैरे भेटावं, पुन्हा मस्त गप्पा मारावं रात्रभर 4 वाजेपर्यंत. बहुत कालचा दिवस मी सांगू शकत नाही, एवढा गजब केला, इतका गजब. मी फॅमिली सोबत एवढा टाइम स्पेंड केला ना काल, लिटरली. आणि खूप मजा आली यार, बहुत मजा आली. पहिल्यांदा असं वाटलं की चला फॅमिली सोबत टाइम स्पेंड केल्यानंतर खूप
बहुत ही फील वाटत आहे. नाही एव्हरी टाइम मी मित्रासोबत टाइम स्पेंड करतो म्हणा, बट काल पहिल्यांदा मी फॅमिली सोबत टाइम स्पेंड केला ना, बहुतच गजब वाटला. इट फील्स आय डोंट नो समथिंग रिअली स्पेशल. कझिन सोबत वगैरे सगळ्यांसोबत बहुतच गजब वाटले. चलो सुरुवात करू आपण. बस दॅट्स इट. सुरुवात करू, काम करू, कशा मागे तरी धावू, बस. इज लाईक आता मी उठलो ना, आता वाजले किती, आता 9 वाजले, 9 9:30 झाले असेल, 9:45 वाजले. आता मी उठलो ना 9 वाजता, मला एक स्वप्न पडलं. या स्वप्नामध्ये सांगू काय होतं. मी धावत आहे, माझ्या मागे खूप मोठा दानव आहे. तो वेनम मधला नाही का, तो वाला दानव, बहुत खतरनाक आहे. मी त्याच्या भीतीपायी नाही का धावून राहिलोय. त्याच्यानंतर धावता धावता सोबत मला क्षितिज सर दिसून राहिले. हे क्षितिज नाही का, माझ्या ऑफिस मध्ये काम करणारा क्षितिज, तो पण धावून राहिलाय. तो सांगून राहिलाय की हे आपली रिस्पॉन्सिबिलिटी है म्हणे, सौरभ म्हणे, ही अपनी रिस्पॉन्सिबिलिटी है बोले, हमें दौड़ना जायज है अगर हमारी लाइफ को कुछ अच्छे. नहीं, त्यांनी असं नाही म्हणलं, त्यांनी असं म्हणलं की सुबह सुबह दौड़ना अच्छा रहता है बोले, दौड़ने से सेहत अच्छी रहती बोले वगैरे, असं काहीतरी समथिंग काहीतरी बोलले. मी काफी खुश झालो. आम्ही दोघे सेम धावत होतो. त्याच्यानंतर ते लेफ्ट कडे वळले, मी राईट कडे वळलो. आय डोंट नो, तो नाही का, तो जिथे आम्ही धावत होतो ना, तो रस्ता कोणता होता, तो सरस्वती शाळा नाही का, सरस्वती शाळेच्या मागे एक रस्ता आहे, एकदम ब्लाइंड रस्ता आहे, जे जुदी ट्रॅफिक वगैरे नसतात, बस मोकळा रस्ता आहे. ते लोक नुसते पायवाट करतात, पण रस्ता बहुतच एकदम मस्त आहे एकदम. त्या रस्त्याने धावून राहिलो आहे. तर हे नाही का क्षितिज, तो जातो उजवीकडे जातो, ते नाही का सानेवाडी वगैरे त्या रस्त्याने तिकडे जातो. ओके. आणि मी डावीकडे, म्हणजे इकडे सरस्वती शाळेच्या मग तिकडे आपलं घरी. मग काय होते की मी डावीकडे पलटतो, क्षितिज उजवीकडे पलटतो. त्याच्यानंतर काय होते की 3 मुलं असतात, लहान मुलं असतात. ओके. त्यांच्या हातात रिबिन असते, समथिंग लाईक प्लास्टिकची वगैरे. त्यांनी काही ना काहीतरी मजाक करण्याचा प्रयत्न करतात की पहिले तिघे जण एक साईडला राहतात, आणि त्याच्यानंतर त्यातला एक मुलगा नाही का काय करतो, रिबिनला एक्सटेंड करतो आणि तो त्या साईडला जातो, म्हणजे मला पाडण्यासाठी नाही का मधात रिबिन आणण्याचा प्रयत्न करतो. माझी स्पीड खूप जास्त असते, त्यामुळे मी थांबू शकत नाही आणि मी थोडासा पडतो. आणि मग मी रागाने त्या दोघांना पकडतो आणि असं हात वरती करतो. ते तिघजण नाही का, ते तिघजण एवढे वाईट बोलतात ना, ते तिघजण म्हणतात, मादर शोध, लवडे के बाल, चूत मारी के. मी ते स्टॉप झालो यार. येस, आय डोंट नो व्हाय. म्हणजे तेव्हा मला त्यांच्यावर राग नाही आला, मला त्यांच्यावर कीव आली की साला म्हणजे ते खूपच लहान होते रे, ते मुलं खूपच लहान, हार्डली 5-6 वर्षाचे असेल. ते प्लास्टिक उचलणारे मुलं नाही का, बिलकुल सेम. येस. आणि ते चूत मारी की मादर चूत असं म्हणलं, मला त्यांच्यावर राग नाही आला, मला त्यांच्यावर कीव आली. आणि मग मी त्यांना म्हणलं की काय करताय तुम्ही तुमच्या लाईफ सोबत. मी एवढे प्रयत्न करून प्रकाशामध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहे, तरी मी जाऊन राहिलोय, आणि तुम्ही हे काय करताय. बस त्याच्यामध्ये ती 3 मुलं शांत होऊन जातात, आणि इथेच माझं स्वप्न खतम होऊन जाते. बस. म्हणजे हे असं रिप्रेझेंट करताय ना की जस्ट लाईक
आपल्याला धावायला पाहिजे. वी हॅव टू रन. वी हॅव टू रन एव्हरी टाइम. आपल्याला आपल्या लाईफला बिकम बेटर बनवायचं असेल तर धावत राहा, पळत राहा, फोकस राहा, काम करत राहा. बस हेच. आणि आताच फील होऊन आला. आता मी जेवण केलं, मधात मला ती म्युझिक आठवली, ती अपची म्युझिक. अप ॲनिमेटेड मूवी मधली. ते बहुत ही सायलेंट टोन आहे. म्हणजे ते ऐकल्यानंतर नाही का आपण खूपच मायूस होऊन जातो. थांब मी ते ऐकवण्याचा इथे प्रयत्न करतो. ते बहुतच सायलेंट आहे. वेट. याच्यात नाही. बस अशीच ट्यून वाजून राहिली माझ्या डोक्यामध्ये. हे 3 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केले नाही. सो पहिले ते सांग. 3 दिवस आपण हेच आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले कारण ते 3 दिवस इतके गजब गेले. 2 दिवस युजली सॅटर्डे संडे इतके गजब गेले ना. आय कॅन एक्सप्लेन हाऊ इट्स रिअली अमेझिंग गोन. बहुतच गजब गेला. सुरुवात करू आपण शनिवार पासून. ओके. आता कुठून तरी सुरुवात करायला लागेल. आता हे नेहमीचं गाणं आपण नाही गाऊ शकत एव्हरी टाइम. We have to focus. We have to run. I told you, we have to run. So let's go. Let's run. Okay. Hello, this is the My Artifact episode number 1476. आजची तारीख आहे 25 फरवरी 2019. आता वाजले रात्रीचे 9:51. गेले 2 दिवस झाले आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केले. सो बेसिकली हा शनिवारचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. शनिवारची तारीख होती 23 फरवरी 2019. फर्स्ट ऑफ ऑल शनिवारी आपण आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला, दॅट इज द रिझन बिहाइंड इट. की शनिवारी जो मोमेंट बनला तो मोमेंट इतका गजब होता की तो जोपर्यंत मी झोपत नाही तोपर्यंत तो खतमच नाही झाला. फील्स रिअली इनक्रेडिबल की बहुतच गजब वाटलं होतं. चलो शनिवारी काय झालं आपण ते सांगण्याचा प्रयत्न करू. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो, ऑफिसला गेलो. 3-3:30 वाजेपर्यंत ऑफिस झालं. युजली मी माझं काम केलं आणि त्याच्यानंतर मग मी घरी निघालो. 3:30 वाजता ऑफिस मधून आलो. त्यानंतर मला याचा फोन आला वैभवचा, म्हणे की माझ्यासाठी बियर आणि वोडका वगैरे हवी म्हणे. ठीक आहे म्हणलं. तर मग मी त्यासाठी बियर आणि वोडका घ्यायसाठी घेतली आणि त्याच्यानंतर मग मी गाडीत बसलो आणि वर्धेसाठी निघालो. मी पोहोचलो करीब संध्याकाळी 8:30 वाजता. मला एवढं माहित होतं की यांचा काही ना काहीतरी प्लॅन आहे. विशाल, श्रुतिका, वैभव आणि वैभवची गर्लफ्रेंड प्रियंका. विशालच्या घरी काही ना काहीतरी कार्यक्रम आहे. मी बॉटल्स वगैरे आणले होते. मी घरी गेलो, फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर मग 8:30 वाजता मग मी विशालला कॉल केला, म्हणे येऊन जा म्हणे. ठीक आहे, गेलो. तिथे वैभव वगैरे नव्हता, विशाल आणि श्रुतिका होते. वैभव वगैरे त्यांचा प्रोग्राम पोस्टपोन झाला म्हणे आणि आता
ते बाकीचे वैभव आणि बाकीचे सगळे पोरं रिसेप्शनला गेले आणि हे दोघं आहे विशाल आणि श्रुतिका, त्या दोघांना रिसेप्शन मध्ये नाही जायचं होतं. त्यांनी घरीच फणसची वगैरे भाजी वगैरे आणली होती. तर मी विशालला म्हणलं की मी पण जेवतो म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. मग मी पण मदत करायला लागलो. मग फणसची भाजी, कणिक भिजवून देणं, सांबार कापणं वगैरे वगैरे जेवढं काही छोटं मोठं काम ते करायला लागलो. आणि त्याच्यामध्ये मग आमच्या गोष्टी सुरू झाल्या. विशाल, मी, श्रुतिका तिघ जण आम्ही खूप मस्त बोलून राहिलो. असं आहे काय लाईफ रिलेटेड क्वेश्चन की कशाप्रमाणे काय करायचं आहे वगैरे वगैरे. इट फील्स रिअली इनक्रेडिबल. खूप चांगलं वाटलं की चला म्हणजे विशाल सोबत वगैरे श्रुतिका सोबत वगैरे चांगला टाइम वाटला. इट्स फील्स रिअली इनक्रेडिबल टाइम स्पेंड विथ देम. असं वाटलं की त्यांचं लग्न झालंय बा आणि मी जस्ट लाईक भावना आहे चलो बा मस्त जेवण करू नंतर जाऊ संध्याकाळी. सेम तहाच वाटलं यार. आणि आय डोंट नो म्हणजे ही फिलिंग एक्सप्लेन करता येत नाही बट इट फील्स रिअली सॅटिस्फाईड आणि इट फील्स रिअली ग्रेट टू स्पेंड सम टाइम विथ दॅम. 10:30-11 वाजेपर्यंत मस्त आम्ही थांबलो. मस्त गोष्टी केल्या, जेवण केलं, फणसची भाजी, बासुंदी केली. बासुंदी वॉज रिअली ग्रेट. फणसची भाजी इज ऑल्सो ग्रेट. बीन रिअली अमेझिंग. खूप चांगलं वाटलं. त्याच्यानंतर आय डोंट नो ती फिलिंग नाही का एवढी गजब होती ना, ती मला सांगूशात वाटत आहे पण कसं सांगू हेच नाही कोण राहिलं. मग मी त्याच्यानंतर विचार केला की समोर जाऊन जेव्हा सक्सेसफुल होऊ तेव्हा असंच रॅन्डमली विशालच्या घरी जाऊ आणि फणसची भाजी खाऊ किंवा श्रुतिकाला म्हणू लिसन मी चिकन आणत आहे, मला चिकन बनवायचं आहे, तुला चिकन बनवायचं आहे आणि मला खायचं आहे ते, सो घेऊन येऊ का? ओके ठीक आहे. असंच रॅन्डमली विशालकडे जाऊ आणि मग चिकनची भाजी बनवू. विशाल श्रुतिकाचं लग्न झाल्यानंतर वगैरे सेटल झाल्यानंतर वगैरे असं एक मोमेंट तिथे दारू वगैरे आणू. आणि दारू म्हणजे जस्ट लाईक अल्कोहोलिक नाही, जस्ट लाईक जेवणासोबत लिटिल बिट. तो एक अमेझिंग असा मोमेंट मला करायचा आहे जो की त्या दिवशी झाला म्हणा शनिवारी, पण पुन्हा एकदा जेव्हा सक्सेसफुल झाल्यानंतर पुन्हा एकदा इट डज फील्स रिअली इनक्रेडिबल. मग त्याच्यानंतर मग काय मग 11-11:30 वाजले आणि बहुत झोप लागली. सो आय वेंट टू स्लीप आणि बस. त्याच्यानंतर मी ऍक्च्युली नाही का आलो तिथून आल्यानंतर माझ्यापाशी टाइम होता, मी 8 एपिसोड रेकॉर्ड करण्याचा, बट मी नाही केला. व्हाय? कारण मला तो मोमेंट एक प्रकारे हे नाही द्यायचा होता. इट जस्ट लाईक मला त्या विचारामध्येच एक प्रकारे जगूशा वाटत होता का मी मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये की आणि ते दोघं सगळे पुण्यामध्ये वगैरे अचानक येऊ, चिकन वगैरे घेऊन येऊ आणि मग आम्ही ते बनवीन. हे कसं एकदम बहुत गजब वाटेल वगैरे वगैरे. सो येस, मग त्याच्यानंतर मी खूप थकलो होतो आणि मग आय वेंट टू स्लीप. सो मी म्हणजे बहुत भयानक झोप होती कारण रात्री करीब 4-5 घंटे झोप झाली होती. त्याच्यानंतर मग दिवसभर झोपलोच नाही ना, नाईट ट्रॅव्हलिंग मध्ये झोपलो. हो झोप लागली होती, झोपून गेलो. तो त्या दिवशी एवढंच झालं. त्या दिवशी असं फारसं एन्जॉय वगैरे केलं नाही, बट कसं आहे की तो मोमेंट आहे ना, तो टाइम स्पेंड केला त्यांच्यासोबत वगैरे. इट डज फील्स रिअली, आय डोंट नो म्हणजे हाऊ कुड आय एक्सप्लेन, बट इट फील्स रिअली इनक्रेडिबल टू मी ऑल्सो. येस, सांगण्यासाठी शब्द सारखे सारखे येऊन राहिले, बट जी आतमधली फिलिंग्स आहे ना ती ती एकदम न्यू वाटत आहे यार.
does it feels really incredible. So there is it. This is the end. This is the My Artifact episode number. हेच हाय यार. बस आपण आर्टिफॅक्ट एपिसोड एंड करत जातो आणि बस मोमेंट सेव्ह करत जातो, रेकॉर्ड करत जातो. कुठे ना कुठे तरी आपण हे ऐकू आणि ते ऐकल्यानंतर काफी स्पेशल फील करू यार, की त्यावेळेस ऍटलीस्ट आपण रेकॉर्ड तरी केलं. कुठेतरी त्या मेमोरीजला, कुठेतरी त्या फिलिंग्सला आपण सेव्ह करण्याचा प्रयत्न केला. आणि हेच एक महत्वाचा फॅक्ट आहे, हेच एक, आणि याच्यामध्येच आपण जगून राहिला. इट इज दॅट्स द नॉर्मल लाईफ. हेच एक नॉर्मल लाईफ आहे. काही कुठे काही असं इडियम म्युझिक नाही, काही कुठे कोणी काही करत नाही. या बस आपल्या फ्लो मध्ये चालत आहे. आणि टेन्शन आहे, राग आहे, फ्युचरचं टेन्शन आहे, ऑफकोर्स राहणारच आहे. कारण आपण एक ह्युमन आहे. आपल्याला कळते की आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, त्यानुसार आपण प्रयत्न करत असतो. आणि हेच प्रयत्नामध्ये कधी कधी कुठेतरी आपल्याला फुल स्टॉप लागतो आणि त्या फुल स्टॉप मध्ये आपण खूप शांत होऊन जातो आणि स्वतःला रिलॅक्स करतो. बस हाच तो मोमेंट आहे. हा मोमेंट कधी नाही का, तो फुल स्टॉप वाला मोमेंट आहे ना, हा ऑफकोर्स एन्जॉय करायचा टूर. हा फुल स्टॉप वाला मोमेंट हार्डली काही ना काहीतरी एका दिवसाचा असतो किंवा 1-2 घंट्याचा असतो, जे काही असो. बट हा फुल स्टॉप वाला मोमेंट आहे ना, याच्यामध्ये मस्त ब्रीथ घ्यायचा यार, मस्त श्वास घ्यायचा, फॅमिली सोबत, मित्रांसोबत टाइम स्पेंड करायचा. खूप खूप मस्त वाटते रे. बहुत आय डोंट नो, बहुत गदर वाटते. इट फील्स असं वाटते की आपल्या लाईफला काहीतरी व्हॅल्यू आहे, आपल्याला स्वतःला काहीला काहीतरी व्हॅल्यू आहे, आपण कोणासाठी तरी स्पेशल आहे. हा फुल स्टॉप हेच रिअलाइज करून देतो. त्याच्यानंतर मग वाक्य तर आहे समोरच, त्याला तर कम्प्लीट करणं आहेच, ते प्रत्येकाचं आहेच. Whatever. This is the end. खतम नाही झालं अजून, पुन्हा एक आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे. बट याला खतम करून नेक्स्ट आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू करणं पण ते इम्पॉर्टंट आहे. सो या, सो this is the end. This is the My Artifact episode number 1476. Right now we are at नागपूर, महाराष्ट्र. बट त्या दिवशी शनिवारी वर्धेला होतो. सो वर्धा. That's it. Good night.